ताई आज विधानभवनात आला होता, शपथविधी घेतलेली आहे. खरं तर कशा पद्धतीने पक्षाने पुन्हा एकदा संधी दिलेली आहे, काय काम असेल जी आता वाचलेली आहे करायची नंतर? आपल्याला कल्पना आहे की 2002 ते 2014 शिवसेना विरोधी पक्षात होती आणि विरोधी पक्ष म्हणून जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम आम्ही सातत्याने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार केलं होतं. 2014 पासून आतापर्यंत आम्ही सत्तेत आहोत. माननीय एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसाच आम्ही पुढे विचाराचा चालवत आहोत. धर्मवीर आनंद दिघे यांची जी भूमिका होती की जिथे जिथे कमी त्या ठिकाणी आम्ही, अशा पद्धतीने मदतीची भूमिका शिंदेसाहेबांनी पुढे नेलेली आहे. आज महिलांवर आपण बघतोय की अनेक ठिकाणी अत्याचार होत आहेत. चिमुकल्यांवरती एक अत्यंत वासनांध प्रवृत्ती धुमाकूळ घालतीये. अशा वेळेला अशा आरोपींना कडक फाशीची शिक्षा होण्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते आम्ही करणार आहोत. या मुलींच्या पुनर्वसनासाठी जे काम करावं लागतं ते देखील आम्ही काम करत आहोत. पण त्याचबरोबर या ज्या 2.25 कोटी लाडक्या बहिणी आहेत त्या आणि निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर सुद्धा काम करण्याचा माझा इरादा आहे. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघताय की शिवसेना महिला आघाडी एवढ्या मोठ्या संख्येने काम करते. त्यामुळे त्याचं नेतृत्व ज्या सगळ्या महिला करतायत त्या सर्व जणींना त्यांच्या क्षेत्रामध्ये काम सोपं व्हावं या दृष्टिकोनातून जी काही मदत आणि मार्गदर्शन लागेल ते देखील विधिमंडळाच्या माध्यमातून मी करणार आहे. मॅडम, आपण जर म्हणतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने इंधन बचतीसाठी आवाहन केलं आहे, खरं तर मुख्यमंत्री देखील आपल्या बाईकवरती विधानभवनामध्ये पोहोचले होते. खरं तर अंबादास दानवेंचं म्हणणं आहे की सर्व नाटक सुरू आहे, अशा पद्धतीने त्यांचे वक्तव्य आलेलं आहे. नाही, आता अंबादास दानवे हे शिवसेना उभाठाच्या विरोधी पक्षात ते काम करत आहेत आणि अशा वेळेला त्यांना हे नाटक वाटणं वगैरे हा राजकीय मतभेद आहे. दुसरं म्हणजे स्वतः ते नव्याने उमेदवार झालेले आहेत, आमदार झालेले आहेत. अशा वेळेला विरोधी पक्ष विरोधीच भूमिका मांडणार आहे, कारण त्याशिवाय त्यांना त्यांची आमदारकीची कर्तव्य बजावता येणार नाहीये. परंतु हे जे ते नाटक म्हणतायत तर मुळामध्ये मोदी साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे त्याच्यामध्ये एक काटकसरीने काम करणं हे काय चुकीचं आहे. आतापर्यंत गृहिणी सुद्धा तुम्ही बघा की प्रत्येक ठिकाणी उधळमाधळ न करता अगदी छोटीशी गोष्ट सांडली तरी सुद्धा त्यांचं लक्ष असतं की तशा घातातून घडू नये. आणि म्हणून मोदी हे भारतीय पंतप्रधानांच्या सगळ्या परंपरा चालवत असताना संपूर्ण जगामध्ये भारत देश हा विकसित म्हणून पुढच्या काळात अधिक काम करावं, म्हणून येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी माननीय मोदी साहेबांनी एक अत्यंत चांगली आणि समंजस आणि विचारी भूमिका घेतलेली आहे. जे लोक त्यांच्यावर विरोध करतायत ते केवळ वैफल्यग्रस्ततेतून विरोधासाठी विरोध करत असतात आणि त्यांचा खरा चेहरा काय आहे काँग्रेसचा ते तुम्ही केरळामध्ये पाहिलं की एक महिला आमदार अशीच, आता आम्ही जसे निवडून आलो तर आम्हाला लोक नमस्कार करतात किंवा जय महाराष्ट्र म्हणतात, तर त्या काँग्रेसच्या आमदाराने तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आम्ही त्या ठिकाणी असतो तर आम्ही तिथे त्याचा चांगला समाचार घेतला असता. परंतु अशी काँग्रेसची संस्कृती आहे आणि त्यामुळे हे सगळे विश्वासार्ह लोक नाही आहेत. आणि उभाठाचं तुम्ही जर का म्हणाल तर त्यांना सारखं मातोश्रीला खुश करावं लागतं, त्याच्यासाठी ते असं काहीतरी बोलत असतात. विधानभवनाच्या बाहेर शेतकऱ्यांनी खरं तर ज्या पद्धतीने शेतकरी हवालदिन झालेला आहे, कांद्याला भाव जातो चांगल्या पद्धतीने भेटत नाही, त्यामुळे कुठेही विधानभवनाच्या बाहेर शेतकरी महायुतीच्या माध्यमातून कशा पद्धतीने शेतकऱ्यांना या चांगल्या पद्धतीने भाव मिळावा त्यासाठी काय काय उपाययोजना करण्यात येईल? कृषी मूल्य निश्चित करणं हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचं मिळून काम असतं. पण याच्यासाठी जो कृषी मूल्य आयोग केलेला आहे तो या शेतकऱ्यांचे जे जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्याच्यासाठी त्यांनी जे काही उपाय सुचवलेले आहेत त्याच्यामध्ये कांद्याची साठवणूक करण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणं शीत गोदामं याची सुद्धा योजना केलेली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना हवामानाच्या संदर्भात अलर्ट केलं जात आहे आणि शेतीमालाचा जो भाव आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे की इंधन कमी असल्यामुळे काही ठिकाणी हॉटेल्समध्ये तयार असलेल्या वस्तूच फक्त देण्याकडे त्यांचा कल आहे. त्याखेरीज पाठवलेला कांदा जो आहे, फळ आहे, ते बरेच दिवस प्रलंबित राहिलेले आहेत. तर ही सगळं जागतिक संकटातून मार्ग काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार योग्य ती पावलं उचलेल. माननीय फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांनी हे देखील जाहीर केलेलं आहे की वेळ प्रसंगी कर्जमुक्तीचा सुद्धा विचार सरकार करणार आहे. ठीक आहे, इलम ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ